सांगा. चांगल्यापैकी आलं. म्हणजे तुम्हाला तिथनं पुढे काही समस्या जाणवल्या नाहीत का? जाणवल्या असेल तर सांगा जाणवल्या. म्हणजे मी काय बोलतोय की तुमच्या वतीने आपण ही व्हिडिओ काढतोय आणि आपल्या शेतकरी मित्रांना लावतोय. सगळ्यात महत्वाचं, आपण दाणेदार वॉटर सोल्युबल देत असताना आपल्याला गरज आहे ऑर्गॅनिकची. आणि जर आपण ऑर्गॅनिकची साथ घेतली नाही तर जमीनच आपल्याला पीक बी आपल्याला मान्य करीत नाही. ह्याची जाणीव कुठे आहे? ज्या वेळेस पीक वय खातं तिथं. आणि ती सगळं दिसून बी हे आपण सगळे असे व्हिडिओ काढून बी हे व्हिडिओ पाहणारा शेतकरी जो अडचणीत आहे त्यांनी पाहून बी जर त्यांनी असं एखाद्याला विचारलं, ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही, ज्यांनी वापरा बायोऑर्गॅनिक बद्दल वाचलं नाही किंवा कुठं ऐकलं नाही, अरे कसं रे बाबा वापरा बायोऑर्गॅनिक, मी जरा थोडंसं युट्यूबला ह्याला बघतोय, आणि त्यांनी जर न पाहता काय सांगायचा प्रयत्न केला आणि ह्यानी बी जर ऐकलं, म्हणजे दिसून आंधळं ऐकून बहिरं, ह्याला एक मन लागू होती, तर आपण नेमकं कोणाला कशा पद्धतीने वाचू शकतो. आणि ह्याच्यात आता ही जे आपला प्लॉट आहे मेजर साहेब, आता तुम्ही मला वाटतंय दुसऱ्या का तिसऱ्या अवस्थेत शूटिंग मध्ये होते, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, आज 5व्या अवस्थेत शूटिंग मध्ये. आपल्या बरोबरचे जे काही प्लॉट आहेत आणि आज आपला प्लॉट आहे, आपण त्यांच्या बरोबरीला आहे का त्यांच्या खाली आहे का त्यांच्या पुढे? त्यांच्या पुढे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता साहेब तुम्ही ह्या रोडने जाता येत आहे बघा, ही प्लॉट अगोदर कसा होता? असू दे की, मला काय म्हणायचंय असू दे, प्लॉट अगोदर कसा होता साहेब? वय खाल्लेलं होतं 5-6 महिन्याचा, म्हणजे एक 1.5-2 महिन्याचा असल्याने प्लॉट वाटत होता. आहे का नाही? म्हणजे वय खाल्लं होतं. मग मला काय म्हणायचंय, आज बघितला तर प्लॉट एकदम सुंदर आहे. मग विषय काय आहे, मी तुम्हाला काय गोष्टी काय विचारतोय साहेब, आमच्या आता 4थी-5वी व्हिजिट आहे. म्हणजे आता तुम्ही आमच्यात थोडे नवीन आहेत, म्हणजे तुम्ही जरी आता दुकानदार जरी असले, तुमची ओळख जरी असली तरी आमच्यासाठी तुम्ही नवीन आहेत. आम्ही तुम्हाला काय विचारतोय की तुम्ही आमच्यात आहेत, म्हणजे तुम्ही जी बोलणार आहेत ती आपली जी काही शेतकरी पाहणार आहेत ती पण म्हणणार आहेत ना साहेब आपले होते त्याच्यात लबाड नाही काय, प्लॉट बोलतोय माग. साहेब मला काय म्हणायचं बघा, आज तुम्ही मी घडीभर थोडीशी काहीतरी चर्चा झाली आणि आपली एकमेकाची मन जुळली, आपण एकमेकाला चांगलं बोललो, एकमेकाचं आपल्याला विचार आवडले, तर आपण सहजासहजी म्हणतो चला चहा प्यायला, चला नाश्ता करू, साहेब असं करू तसं करू, साहेब चला माझ्या घरी मुक्कामाला, काय का होईना आपण एक आपुलकीच्या नात्याने बोलतो. साहेब मला सांगा, आपण 5 मिनिटं चर्चा केली तर फार घरापर्यंत न्यायला तयार आहे कोणाला बी, बघा बरं का, माझा शब्द आता ऐकून घ्या. पण ह्याच्यापाशी जरी ह्याच्या बुडात जाऊन बसलो आणि आपण ह्याला सांगितलं मी लय मोठा आहे, मी लय हुशार आहे, मी लय येडा आहे, किंवा मी लय गरीब आहे, किंवा तुला यावं लागेल बाबा, माझी आबरू राखावं लागेल, हे ऐकन का साहेब? कसं ऐकेल? म्हणजे मी मुद्दाम काय शब्द काय विचारतोय साहेब, ही जी पिक आहे ना ही मुक आहे, आपण दोघं बोलकीत म्हणून आपण बोलतो, एकमेकाला ऐका येतं, एकमेकाची मन जुळतात, त्यावेळेस चपानी होतं, सहज चपानी नाही करीत आपण. म्हणजे एकमेकाचं जर बोलणं एकमेकाला आवडलं तरच चपानी असतं, नाही तर आपण सहज म्हणतो साहेब गडबडे चला येऊ का, म्हणजे शब्दात आपण तारितो प्रत्येकाला. पण मला ही व्हिडिओ काढण्या पाठीमागचा एक ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचा उद्देश आहे की आज वापरा बायोऑर्गॅनिक ही इतकी खूप छान पद्धतीची टेक्नॉलॉजी बनलेली आहे, अगदी 34 प्रकारच्या कंटेंटची, की ह्या कंपनीने विचार असा केलाय की तुम्ही दाणेदार टाका, वॉटर सोल्युबल टाका, शेणखत टाका, लेंडी खत टाका, कोंबड खत टाका, मळी टाका, तुम्हाला जे तुमच्या जमिनीत टाकायचं ते टाका, पण टाकलेल्या खतांचं विघटन करणे, उचलून देणे, लागू करणे, पांढरी मुळी चालू ठेवणे आणि त्या पिकांनी वय न खाता वाढणे आणि उत्पादन अपेक्षेपासून चांगलं देणे, हे टेक्नॉलॉजीने केले. म्हणजे टेक्नॉलॉजी अशी नाही बनली की आज बघा बऱ्याच वेळा काय ह्या वापरा बायोऑर्गॅनिकने काय केलं, इतका मोठा न्याय दिलाय सगळ्यांसाठी की आज सगळ्या पद्धतीने जी काय शेतकरी शेती करतो ज्याच्या त्या पद्धतीने, त्या पद्धतीत फक्त वापरा बायोऑर्गॅनिकची पद्धत ऍड करायची, सोन्याहून पिवळं. म्हणजे थोडक्यात परिसाचा पर्श झाला लोखंडाला, तर तिथं लोखंडाचं काय होतं मी सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती. मग ऑर्गॅनिक मार्केटमध्ये ऑर्गॅनिक बी भरपूर आहे, पण ऑर्गॅनिक मध्ये जे काय भरपूर आहे ते असं काय दावित नाहीत. आणि आपण धावतोय का, तर आपला कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये कष्ट करताना, खर्च करताना त्याच्या रानामध्ये तो हरतोय, आणि हरताना इकडून तिकडून केलेला उचका-पाचका दुकानदारांनी ह्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं, मी माझ्या रानात हरल्यानंतर मी दुकानदाराला नातेवाईकाला इकडून तिकडून उचका-पाचका केलं, त्याला दाव काय सांगू काय, शेवटचा दिवस जर गोड नाही झाला तर तो स्वतःच्या गळ्याला गळफास लावतोय, इतकी खराब कंडिशन आहे. आणि या सगळ्या खराब कंडिशनला, म्हणजे सगळ्या खराब कंडिशन मधून जर बाहेर निघायचं असेल तर कुठलाही शेतकरी असू द्या, पीक कुठला असू द्या, फक्त आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन फक्त महिन्यातनं एकदा ऍड करायचे. आणि आता इथं पण असं घडतं, आज आम्ही मार्केटमध्ये फिरतो, आम्हाला एक थोडंसं जाणवतं, जी काही शेतकरी कष्ट करीत असताना वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरत असताना त्याला जर ह्या चांगल्या गोष्टीपासून जो पण कोण शुभचिंतक त्याला जर डायव्हर्ट करीत असेल, तर मला वैयक्तिक असं म्हणायचंय तुम्ही पापाची भरती करताय भाऊ पुष्ट. कारण आम्ही जर एवढं डोळ्याला दावत असून जर तुम्ही जर तिथं काहीतरी पिन मारून जर वापरा बायोऑर्गॅनिक पासून त्याला जर साईडला घेत असताल, तर मला एकच सांगायचंय
की बी सकाळ पेरा, संध्याकाळ पेरा, दुपार पेरा, रात्रीच्या 12ला पेरा, 11ला पेरा, पाठ पेरा, जी बी पेरलंय तीच उगवणार आहे. मग पेरणी आपली कशी पाहिजे ती ज्याची त्यांनी ठरवायची. कारण आज जर बारीक विचार केला तर आपली पिढी इतकी सुदृढ, इतकी सुशिक्षित झाली की पहिल्या पिढीमध्ये वड्यात हिरा खाणला तर ते पाणी नारळाच्या पाणीवर लागायचं, पहिल्या विहिरीचं पाणी नारळावर पाणी लागायचं. त्या विहिरी आज कुठं गेल्यात नाही, जाग्यावर ती पाणी नारळावर लागत नाही. त्याचं मूळ कारण आहे आपण आपली जमीन मेन फिल्टर हा खराब करून घेतलाय आणि घरात फिल्टर बसवल्यात. म्हणजे आपण इतके हुशार झालोय ह्याच्याबद्दल सांगायसारखी सोय नाही. बरोबर आहे का? आणि आज वापरा बायोरेनिक बद्दल एवढं बोलायचं का, आज आपण जी सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक अनेक प्रकारचं काय काय अगदी ज्याची म्हणजे गरज आहे बिन गरज नाही बी म्हणता येईल असं काय आणून टाकतोय, वापरतोय, त्याच्यापासून जी निघणारा अन्न आहे हे ऑर्गॅनिक निघत नाही, केमिकल युक्त निघत आहे. विष खाल्ल्यासारखं आहे आज आपण, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण इथं जर मला सांगा दुकानदार साहेब, एखादा कुठलाही जर एखादा व्हेजिटेबल मधलं पीक आहे, जर महिन्यामध्ये 10 स्प्रे घ्यावा लागत असतील, वापरा बायोरेनिक वापरल्यामुळे जर त्याला 3 ते 5 स्प्रे वरती येत असेल तर आपण काय करतोय? कारण जिथं जास्त स्प्रे झाले तिथं ती जी काही निघणार अन्न नाही ते आपलेच सगळे मंडळी खाणार आहेत ना, आपण पण आहे त्याच्यामध्ये. आणि जर तिथं स्प्रे कमी होत असतील तर आपण आपल्या जमिनीची ताकद वाढवतो हे आपल्या लक्षात येते. आणि हे सगळं असं अनुभवून दिसून जर आपलीच माणसं आपल्याला जर डायव्हर्ट करीत असतील तर मग माझं वैयक्तिक मत आहे की येणारे दिवस आपल्याला माफ करणार नाहीत.